आज आपण करणार आहे कैरीचा गुळांबा। हा 1 किलो कैरी आहे ही। आता ह्याची आपण साल काढून खिसून घेऊ। कैरी साल काढून खिसून घेतली आहे आणि हा 1 किलोला थोडा कमी गूळ बारीक करून घेतला आहे, कारण कैरीची साल कुई काढून आपल्याला ते कमी होतं, म्हणून गूळही थोडासा कमी घेतला आहे। कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही जास्त गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता हा गूळ आपण थोडंसं 1 कप पाणी घालून गरम करून गाळून घेणार आहे, त्यामुळे गुळामधील कचरा निघून जातो। आता आपला गूळ वितळवून घेतला आहे आपण गरम पाण्यामध्ये। आता हा आपण गाळून घेऊ। आता आपण गूळ गाळून घेतला आहे, याच्यामध्ये खिसलेली कैरी घालून घेऊया। आता चांगलं मिक्स करून आपण कमीत कमी 30 ते 40 मिनिटं हे गॅसवरती ठेवणार आहे, शिजवणार आहे। अधूनमधून हलवत राहायचं आहे, कारण गूळ खाली लागू शकतो तळाला। बारीक गॅसवरती ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। एक दालचिनीचा तुकडा घालूया आणि 2 लवंग टाकूया। आता आपल्याला हा गुळांबा गॅसवर ठेवून 10 मिनिट झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, गूळ आणि आंबा मिक्स होत आहे। हा चांगला रसरशीत असा शिजला पाहिजे। आता आपल्या गुळांब्याला 15 मिनिट झाले आहेत। बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती अशी छान चकाकी ग्लेज येत चालली आहे। आता आपल्या गुळांब्याला 20 मिनिट झाले आहेत। त्याच्यामध्ये अजून पाणी आहे, पण असा जर तुम्हाला रसरशीत आवडत असेल तर असाही ठेवू शकता, पण हा जास्त दिवस टिकत नाही। हा बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये राहू शकतो महिनाभर, परंतु जास्त दिवस टिकण्यासाठी याच्यातील पूर्णपणे पाणी आटलं पाहिजे। बघू शकता तुम्ही, आता आपल्या गुळांब्याला 30 मिनिट झाले आहेत। असा छान रसरशीत शिजला आहे। तयार आहे आपला गुळांबा। थंड करून आपण बर्नीमध्ये भरून घेतला आहे। बघू शकता, मुलांना विकतचे सॉस जॅम देण्यापेक्षा घरी बनवलेला गुळांबा देणे सगळ्यात योग्य।